न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। संगमनेर शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 4 आरोपींकडून 11,45,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 16 गोवंशीय जनावरांची सुटका। सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची आणि गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत अडाव, अमोल आजबे, अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामधील गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले। दिनांक 26 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत इसम कासिफ असद कुरेशी राहणार संगमनेर गल्ली नंबर 2 मदिनानगर या ठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची पथकास माहिती प्राप्त झाली। पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी 3 इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत असताना दिसून आले। त्यावेळी एक इसम पोलिसांना पाहून पळून गेला असून तो मिळून आला नाही। उर्वरित 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव गुलाम फरीद जावेद कुरेशी, वय 30 वर्ष, राहणार मोगलपुरा, पुणे रोड, संगमनेर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, मोहम्मद वसीम मुबारक अली, वय 32 वर्ष, राहणार शंकरपूर, बहरीच, उत्तर प्रदेश, हल्ली राहणार मदिनानगर, संगमनेर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। त्यांच्याकडे पळून गेलेल्या इस्माबाबत विचारपूस करता पळून गेलेल्या इस्माचे नाव कासिफ असद कुरेशी, राहणार कादी मस्जिद, पुणे रोड, संगमनेर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। सदर ठिकाणावरून 9,30,000 रुपये किमतीचे 3,110 किलो गोमांस, 700 रुपये किमतीची एक कुऱ्हाड, सुरी असा एकूण 9,30,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून कोलेवाली रोड, हाजीनगर, संगमनेर येथे मोनोप्लॉटमधील काटवणामध्ये जाऊन खात्री करता सदर ठिकाणी 2,15,000 रुपये किमतीचे एकूण 16 लहान मोठे जिवंत गोवंशीय जनावरे बिना चारा पाण्याचे आणि निर्दयतेने बांधलेल्या स्थितीत मिळून आल्याने त्यांची सुटका करण्यात आली असून सदर गोवंशीय जनावरांबाबत खात्री करता सदरची जनावरे ही इसम मुदस्सर हाजी कुरेशी, राहणार भारतनगर, संगमनेर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर फरार याने कत्तल करण्याच्या उद्देशाने सदर ठिकाणी आणून बांधलेली असल्याची माहिती प्राप्त झाली। या दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण 11,75,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 16 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वनसाठी वृत्त संकलन विभाग, अहिल्यानगर।